दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मध्ये गुढीपाडवा, चैत्र नवरात्री, उगादी आणि इतर प्रादेशिक नववर्षाच्या निमित्ताने देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। त्यांनी हा सण नवीन ऊर्जा आणि उत्साहाचा असल्याचे सांगितले आणि सुख, समृद्धी तसेच उत्तम आरोग्याची कामना केली। मोदींनी सांगितले की हा सण चांगुलपणावर वाईटपेक्षा विजय मिळवण्याचे प्रतीक आहे। नागपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी बडगज चौक मित्र परिवाराकडून नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याचे भव्य स्वागत करण्यात आले। अयोध्या मंदिराला 4 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने 22 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता बडगज चौकात बडगज चौक मित्र परिवार सांस्कृतिक महोत्सव, भारतीय जनता युवा मोर्चा आणि हिंदू रक्षा समिती यांच्या माध्यमातून भजन संध्या आयोजित केली जाईल। या निमित्ताने बडगज चौक मित्र परिवारांनी शहरवासियांना कार्यक्रमात उपस्थित राहून भजन संध्येचा आनंद घेण्याची तसेच नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे। नागपूरमध्ये गुढीपाडवा शोभायात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की हा सण हिंदू आणि मराठी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे व नवीन संकल्प घेण्याची प्रेरणा देतो। गुढीपाडव्याच्या भव्य कार्यक्रमाची प्रशंसा करत फडणवीस म्हणाले की देश आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे, तरीही युवक आपल्या परंपरा जपत आहेत, जे अभिमानाची बाब आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासही आणि वारसाही मंत्राचे दर्शन घडवते। मुख्यमंत्री यांनी ढोल ताशा आणि मलकम कलाकारांची प्रशंसा केली आणि सांगितले की नवीन वर्षाचे उद्दिष्ट महाराष्ट्राला पुढे नेणे आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मकता बदल घडवणे आहे। रस्त्यावर जय श्री रामच्या घोषांसह मुलांनी व मुलींनी ढोल ताशा व वेगवेगळ्या वेशभूषेत उत्साहपूर्ण सहभाग दाखवला। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा उल्लेख करून आश्वासन दिले की संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी आहे। नागपूरमध्ये वर्धा रोडवरील जयप्रकाश मेट्रो स्टेशन जवळ डबल डेकर फ्लायओव्हरवर बुधवारी रात्री एका चालत्या कारला अचानक आग लागली। काही मिनिटात कार पूर्णपणे जळून खाक झाली। चालक अमजद खान उर्फ इम्रान खान बाहेर उडी मारून सुरक्षित निघाला। आग लागल्यामुळे फ्लायओव्हरवर वाहतूक ठप्प झाली। बेसा पिंपळा आणि नरेंद्रनगर येथून अग्निशमन गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता आहे। पुढील चौकशी सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू आज या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।